मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फोटकचे माप पेपरवर कसे ड्रॉ करायचे, कसे कटिंग करायची। तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे माप ब्लाऊजवर कसे घ्यायचे, कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितली, त्याच्यानंतर त्याची फॅब्रिकवर कटिंग सांगितली, स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला होता, तुम्ही नक्कीच तो बघितलेला असन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटकची पेपर कटिंग कशी करायची ते शिकूया। तर बघा, माझ्या स्टुडंटला खूप सारे प्रश्न पडत असतात की मोठं माप असेल तर टक्स किती घ्यायचे, छोटं माप असेल तर टक्स किती घ्यायचे। तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे। तुम्हालाही तसे प्रश्न पडत असणार नक्कीच, तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आला, म्हणजे तुम्हाला काही पॉईंट समजला नसेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो नक्कीच तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करीन। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला आपण सुरुवात करू फोटकचे पेपर कटिंग कशी करायची। तर बघा, ही आपले मापे आहे फोटक्स ब्लाऊजसाठी। तर पूर्ण उंची आहे 13, त्यात 1 इंच वाढवलं 14 झाले। छातीचा माप घेतला आहे 32, त्याच्यामध्ये 32चा चौथा भाग केला आपण 8 आला, त्याच्यामध्ये 2 इंच वाढवले तो 10 झाला। तर पुढील गळा उंची आहे 6ची, मागील गळा उंची आहे 10ची, तयार शोल्डर आहे 2.5चं, गळा रुंदी आहे 2.5ची, मोंडा आहे 5.5चं। आता हे मी जे माप घेतलं आहे ते तुम्ही तुमचं जे पण माप असेल त्यानुसार ड्रॉ करू शकतात। तर आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा असतो, त्याच्यामध्ये 2 इंच वाढवायचे आणि पूर्ण उंचीमध्ये हे तुम्ही नक्कीच लक्षात घ्या। तर सगळ्यात पहिले बघा, मी 3 बॉक्स बनवायचे तुम्हाला शिकवलेले आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितले, आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला तेच सांगते। तर सगळ्यात पहिले आपल्याला पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवायचा आहे। तर बघा, मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे मी जॉईंटचा भाग माझ्या डाव्या हाताला ठेवला आहे आणि ओपन पार्ट बघा माझ्या उजव्या हाताला ठेवलेला आहे। तर सगळ्यात पहिले वरतून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे आपली 13 आणि 1 14। ओके, आडवं माप आपल्याला घ्यायचं आहे छातीचं। तर आडवं माप आपलं आहे 8 + 2 10। तर हे 10चं एक निशाण मारून घ्यायचं, पुन्हा याही साईडनी 10चं एक निशाण मारायचं, म्हणजे आपल्याला तो बॉक्स बनवायचा 10 आणि 14चा। तर आपण बॉक्स बनवून घेऊया। तर सगळ्यात पहिले आपली स्टेप पूर्ण झाली, पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स। दुसरी आपली स्टेप आहे बघा, गळ्याचा बॉक्स बनवायचा। तर सगळ्यात पहिले मी आडवा टेप ठेवून बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक 2.5चं निशाण मारायचं आणि एक 6चं निशाण मारायचं। आता हे 2.5 आहे आपली गळा रुंदी, आपलं शिवून शोल्डर 2.5 येणार आहे। तर आपलं हे गळा रुंदी आणि शोल्डरचं टोटल माप मी 6वर शोल्डर ठेवलेला आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, गळ्याचा बॉक्स घ्यायचा, म्हणजे पुढील गळा कितीचा आहे आपला 6चा। तर हा बॉक्स आपल्याला 6वर बनवायचा आहे। ह्याही साईडने आपण 2.5चं निशाण घेऊया, एक बॉक्स बनवून घेऊया। आता हा आपला गळ्याचा बॉक्स झालेला आहे। तर गळ्याचा शेप बनवताना बघा, ह्या कोपऱ्याला आपल्याला 1 ला 2 रेषा कमी, म्हणजे पाऊण इंचावर एक तिरपी रेष मारायची आणि राऊंड शेप द्यायचा स्केलच्या साह्याने। स्केल नसेल तर तुम्ही हातानेही शेप द्या, पण स्केलच्या साह्याने चांगला शेप येत असतो। आपला शेप व्यवस्थित कुठे ॲडजस्ट होतो ते आपण चेक करायचं। जर तुम्हाला गळा फाकलेला आवडत असेल तर तुम्ही राऊंड बाहेरून थोडासा काढू शकतात। बघा, खूप सुंदर आपला असा गळ्याचा शेप बनलेला आहे। त्यानंतर आपल्याला बनवायचा आहे मोंढ्याचा बॉक्स। तर मोंढ्याचा बॉक्स बनवताना आपल्याला बघा, मी मोंढा उंची किती सांगितली 5.5। तर आपल्याला सेम 5.5वर हे निशाण मारायचं आहे। हा पण आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे। ओके, तर या ठिकाणी आपल्याला बघा तिरपे 1 इंच आणि 1.5 इंचावर एक निशाण मारायचं, 1 इंच पुन्हा अर्धा इंच, म्हणजे हा टोटली बघा 1 इंच आणि 1.5 इंचाचं एक निशाण मारायचं। तर हे 1 इंच जो आहे तो आपल्याला फ्रंट मोंढ्यासाठी असणार आहे आणि जो 1.5 इंचाचा आहे तो मागच्या मोंढ्यासाठी असणार आहे। तर तोही शेप आपण बनवून घेऊया। स्केल व्यवस्थित ॲडजस्ट करत चला। ओके, आता आपल्याला क्रॉसपट्टी बनवायची आहे। क्रॉसपट्टी बनवताना बघा, एक 3वर निशाण मारायचं जॉईंटच्या बाजूनी, एक 2.5वर निशाण मारायचं। ही क्रॉसपट्टी आपल्याला स्केलच्या साह्याने बिलकुल जॉईंट करायची नाही आहे,
ती राऊंड शेपमध्ये आपल्याला थोडीशी अशी बनवायची असते. ओके, आता बघा हा अर्धा इंच आपल्याला पुन्हा वरती एक पॉईंट काढायचा आणि या क्रॉसपट्टीला जॉईन करायचा. याने काय होतं की आपली क्रॉसपट्टी खूप छान अशी राऊंड शेपमध्ये येते आणि हे जे टक्सचा निशाण आहे त्यामध्ये प्रॉपरली आपले कटोरीचं मेजरमेंट व्यवस्थित होत असतं. आता सगळ्यात मेन म्हणजे टक्स किती घ्यायचं. आता आपलं बघा हे छोटं माप आहे 32चं. तर सगळ्यात पहिले क्रॉसपट्टीच्या जॉईंटच्या बाजूने आपल्याला एक 4 वर निशाण मारायचं आहे. सगळ्यात पहिला टक्स आहे आपला हा 4. ओके, त्यानंतर इकडून वरती 1.5 ते 2 इंच तुम्ही घेऊ शकतात. हा 1.5 इंचाचा घेतला. ओके, तर बघा मी हा 1.5 इंचाचा मेजरमेंट घेतलेला आहे. तर जर तुमचा हाईटला ब्लाऊज जास्त असेल, म्हणजे आता ही आपली शिवून 13ची उंची येणार आहे, जर 15-16चा असेल तर तुम्हाला हा टक्स 2चा घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या दोघांचा सेंटर आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा टक्स बघा हा घ्यायचा. गळा आणि ही जी क्रॉसपट्टी आहे त्याचा सेंटर आपल्याला घ्यायचा. असा टेप फोल्ड करायचा आणि एक निशाण इकडे मारायचं. ओके, दिसला असेल तुम्हाला. आता आपल्याला तिकडून 2 इंच आतमध्ये टक्स घ्यायचा आहे. तुम्ही 2 ते 2.5 इंचही घेऊ शकतात. आपण 2.5 घेऊन टाकूया. ओके, 2.5चा आपण हा एक टक्स घेतलेला आहे. दुसरा टक्स समजला असेल. मी ह्या दोघांचा सेंटर घेतला आणि ह्या बाजूने तुम्ही 2 ते 2.5 इंच टक्स घ्यायचा. आता तिसरा टक्स कसा घ्यायचा, खूप सोपी पद्धत सांगते, कोणाला लवकर कळत नाही. माझी शिकवण्याची पद्धतच खूप सोपी आहे की जी सगळ्यांना समजेल. आता आपल्याला हा टक्स बघायचा, या साईडनी हा टेप सरळ ठेवायचा. ओके, आता ह्या दोघांचा डिफरन्स बघा 1.25 आलेला आहे. ओके, तर तुम्ही ही इकडे 1.25चा डिफरन्स ठेवायचा आहे या टक्सपासून. आला, आणि तो सरळ आपल्याला पहिले एक रेष मारून घ्यायची. आता दुसरं काय आहे बघा, हा जो डिफरन्स आला आहे आपले 1.25चा, तोच डिफरन्स आपला ह्या साईडने आला आहे 1.25चा आणि मी सरळ रेष मारलेली आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने टक्स मारतात. तुम्ही असा सरळ टक्सही घेऊ शकतात, नाही तर क्रॉसमध्ये घेऊ शकतात. आता क्रॉसमध्ये कसा घ्यायचा बघा, या साईडने आपल्याला 1 इंच खाली यायचं. 1 इंच खाली आल्यानंतर या टक्सला आपल्याला तो जॉईन करायचा. तर हा जो टक्स आहे तुम्ही या पद्धतीनेही घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही, किंवा या पद्धतीनेही घेऊ शकतात. तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल तो टक्स तुम्ही ठेवू शकतात. हा झाला आपला तिसरा. आता हा डिफरन्स तुम्हाला समजला दोघांतला. हा जो जेवढा आला आहे अंतर, तेच अंतरावर आपण सरळ रेष मारली आणि क्रॉसमध्ये आपल्याला जर तिरपा घ्यायचा असेल तर 1 इंच खाली घेतला आहे आपण आणि तिरपी रेष मारलेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे मोंढ्यापासलं. तर मोंढ्यापाशी आपल्याला कसा टक्स घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण प्रिन्स कट ब्लाऊज येत असेल आपल्याला तर तो खूप सोपी पद्धत सांगते बघा. या साईडने आपल्याला 2.5 ते 3 इंच घ्यायचा आहे. आता हे जो 1 इंचाचा पॉईंट आहे त्या इंचापासून आपल्याला 3 इंचावर एक निशाण मारायचं. बघू शकतात. तर तो 3 इंच आपल्याला सरळ असा घ्यायचा आहे. या पॉईंटमधून आपला गेला पाहिजे. दिसलं, हे झालं आपलं 3 इंचाचं या साईडपासून. तर हे आपले 4 टक्स बनलेला आहे. हा जो राऊंड आलेला आहे आपला बघा, तुम्ही बघू शकतात, तो खूप राऊंडमध्ये आलेला आहे. आणि जेव्हा हे टक्स असे राऊंडमध्ये आलेले असतात समजायचे आपले टक्स खूप छान आले आहे, एकदम प्रॉपरली आलेले आहे. ब्लाऊजची आपली कटिंग खूप व्यवस्थित होणार आहे. तर टक्स घेण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितले. आता मोठा प्रश्न असा की जर मोठं माप असेल तर किती घ्यायचा. तर तुमचा हाईटला जर माप असेल तर तुम्हाला हा 1.5चा घेऊन चालणार नाही, तुम्हाला 2 इंच तरी घ्यावा लागेल ही साईड. पुन्हा ह्या साईडने तुम्हाला एक 4च्या ऐवजी 4.5चं निशाण घ्यावं लागेल जेव्हा 38-40चं माप असेल तेव्हा. बाकी हे सेम आपला जो मध्य सेंटर घ्यायचा दोघांचा, तिकडून 2.5 इंच घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो डिफरन्स तुमचा जो पण येईल तो तुम्हाला इकडे घेऊन ही सरळ रेष देऊन 1 इंचावर खाली डाऊन करायचा. तर तुम्हाला नक्कीच माझा हा म्हणजे व्हिडिओ समजलेला असेल. टक्स घेण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता कटिंग करताना बघा कसं करायचं. कटिंग करताना आपल्याला सगळ्यात अगोदर हा जो बॉक्स आहे तो कट करायचा. ओके, त्याच्यानंतर हा जो मोठ्याचा वरचा शेप आहे तो कट करायचा 1.5 इंचावरचा.
त्यानंतर आपला हा जो मधला जॉईंट आहे तो आपण कट करून टाकूया. हा आपला झाला बॅक पार्ट. ओके, हा फ्रंट पार्टला काय करायचं, हा जो मोंढ्याचा 1 इंचावरचा शेप आहे तो कट करायचा. त्याच्यानंतर आपण गळ्याचा शेप कट करूया. त्यानंतर ही जी क्रॉस पट्टी आहे आपल्याला ती कट करायची. तुम्ही बघू शकता खूप सोपी अशी कटिंग आहे आपली. हे बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर काही प्रॉब्लेम आलेला असेल किंवा कोणता टक समजलेला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तो सांगण्याचा प्रयत्न करेन, कसा घ्यायचा, कसा ठेवायचा. जेव्हा आपण फॅब्रिकवर हे पेपर कटिंग ठेवत असतो त्यावेळेस हे अर्धा इंच आपल्याला हा पार्ट वाढवायचा असतो. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.